लग्नाच्या पारंपरिक रीतिरिवाजांसोबत जोडली गेलेली महाराष्ट्रातील एक अत्यंत लोकप्रिय आणि जुनी परंपरा म्हणजे रुखवत. आजकाल या परंपरेला चित्रपट, नाटक आणि कथेच्या माध्यमातून नव्याने प्रगल्भरित्या प्रदर्शित केले जात आहे. महाराष्ट्रातील याच परंपरा आणि संस्कृतीचे महत्त्व आगामी रुखवत या मराठमोळ्या चित्रपटाद्वारे लोकांसमोर मांडण्यात आले असून हा चित्रपट येत्या 13 डिसेंबर 2024 रोजी संपूर्ण महाराष्ट्रातील सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित होत आहे. रुखवत या चित्रपटाच्या मोशन पोस्टरमध्ये वधूवराच्या वेशात सुंदर नटलेली भावला भावली, मंगळसूत्र आणि हळदी कुंकू लग्न सरायाच्या धावपळीत लोकांचे लक्ष वेधून घेते. पोस्टरमध्ये खास आकर्षण असलेल्या संतोष जुवेकर आणि प्रियदर्शनी इंदलकरच्या जळत्या फोटोमुळे या चित्रपटाच्या कथेची गोडी आणि गांभीर्यता स्पष्टपणे दिसून येत आहे. रुखवतमध्ये दोन प्रेमवेड्यांची कहाणी अनोख्या पद्धतीने मांडली आहे, जी प्रेक्षकांच्या नक्कीच पसंतीस उतरेल. मी ना या चित्रपटाच्या प्रमोशन पासून एक ठरवलंय, म्हणजे असं मला वाटतं की खूप झाल्या विनंती करून प्रेक्षकांना आपल्या की मराठी सिनेमा चित्रपटगृहात येऊन बघा, तुम्ही बघा. मराठी सिनेमा तुम्ही नाही पाहिला तर आज तुम्ही बघितला तर आपला मराठी सिनेमा चित्रपटसृष्टी पुढे जाईल. मला वाटतं की आता ना विनंतीपेक्षा मला वाटतं की प्रेक्षकांचं सगळ्यांचं कर्तव्य आहे, महाराष्ट्रातल्या आपल्या मराठी माणसांचं निदान ते कर्तव्य आहे की मराठी सिनेमा चित्रपटगृहात जाऊन तुम्ही बघा. सगळे सिनेमे बघा, कुठला सिनेमा बघू नका असं अजिबात आमचं म्हणणं नाहीये, पण मराठी सिनेमा हा अग्रगणी असावा असं मला वाटतं आणि हा चित्रपट बघायलाच हवा. कुठलाही मराठी चित्रपट असेल तो पहिल्यांदा पाहायलाच हवा, हे आपलं कर्तव्य आहे सगळ्यांचंच. तर 13 डिसेंबरला सिनेमा येतोय रुखवत, नक्की बघा. रुखवत बघण्याची 5 कारणं मी तुम्हाला सांगणार आहे. पहिलं, रुखवत हा विषय, हा सब्जेक्ट खूप लोकांना माहित नाहीये. एस्पेशली आमच्या जनरेशनला रुखवत ही संकल्पनाच खूप परिचयाची नाहीये. त्यामुळे रुखवत बद्दल जाणून घेण्यासाठी जो आपल्या परंपरेचा भाग आहे, मला वाटतं हा सिनेमा महत्वाचा आहे. दुसरं, या सिनेमाची गाणी अप्रतिम झालेली आहेत, मजेदार झाली आहेत. ती बघायला आणि ऐकायला थिएटरमध्ये जास्त मजा येणार आहे. तिसरं, या सिनेमाची कथा, दिग्दर्शन ऑन पॉइंट आहे आणि कथा इतकी रंगून 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 आपल्या समोर येते, इतकी छान रोमांचकारक आहे ती की ती अजून इंटरेस्टिंग तुम्हाला थिएटरमध्ये वाटणार आहे. चौथं, या सिनेमाचं शूटिंग आणि व्हिज्युअल्स हे थिएटरमध्ये बघण्यासारखे आहेत. वेगवेगळा काळ या सिनेमात दिसणार आहे, त्यामुळे ती एक ट्रीट असणार आहे प्रेक्षकांसाठी. आणि 5वं, पहिल्यांदाच संतोष जुवेकर आणि प्रियदर्शनी इंदलकर ही जोडी तुम्हाला दिसणार आहे. त्यामुळे या जोडीला बघण्यासाठी, या फ्रेश चेहऱ्यांना बघण्यासाठी नक्की थिएटरमध्ये येऊन नाही माझ्यापेक्षा जास्त फ्रेश तू दिसतोस दादा. सो या जोडीला पाहण्यासाठी थिएटरमध्ये 13 डिसेंबर पासून रुखवत सिनेमा रिलीज होतोय. आपल्या जवळच्या थिएटरमध्ये जाऊन हा सिनेमा पहा. संतोष जुवेकर, प्रियदर्शनी इंदलकर, अशोक समर्थ, अभिजित चव्हाण आणि राजेंद्र शिसातकर हे रुखवत या चित्रपटात खास भूमिकेत दिसणार आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शन विक्रम प्रधान यांनी केले आहे. विक्रम प्रधान हे एक प्रसिद्ध दिग्दर्शक आहेत, ज्यांनी आपल्या कथा आणि चित्रणाद्वारे दर्शकांना वेगवेगळ्या अनोख्या अनुभवांची अनुभूती दिली आहे. रुखवतमध्ये त्यांनी सांस्कृतिक विचारधारा आणि खिळवून ठेवणारे कथानक यांचे सुंदर मिश्रण साकारले आहे. रुखवत हा चित्रपट अल्ट्रा मीडिया एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत आणि निर्माती बिंद्रा अग्रवाल यांच्याद्वारे सादर करण्यात आला आहे. एव्हरी 15 मिनिट्स प्रेक्षकांना काहीतरी डिफरंट वाटेल, काहीतरी एक झटका म्हणतो ना, तो झटका बसेल त्यांना. आणि इंटरव्हल मध्ये तर म्हणजे हे काय झालं मला असं होणार आहे ते. प्रेक्षकांनी बिलकुल, आणि ती मजा जी आहे ना ते टीव्हीवर येत नाही. काय झालं हे, ही मजा इंटरव्हल मध्ये थिएटरमध्ये येत. सगळ्यांनी थिएटरमध्ये जाऊन आणि डेफिनेटली हा पिक्चर बघायला पाहिजे, अशी माझी विनंती आहे सगळ्यांना. माझं तर हे सांगणार की म्हणजे आता लेखक दिग्दर्शक, स्वप्न लेखक दिग्दर्शकाचे तर स्वप्न वधूवरांचे पर्यंत, तर म्हणजे आता मला तर काय तुम्हाला यायलाच बोलवायलाच पाहिजे. 13 डिसेंबर रुखवत जवळच्या चित्रपटगृहामध्ये जायचंच आहे तुम्हाला. प्रश्नच उठत नाही, दुसऱ्या कुठल्या गोष्टीचा वादच नाही. जायचंय प्लीज. ओके, सगळ्यांनी बरोबर बोलूया. 13 डिसेंबरला रुखवत थिएटर मध्ये जाऊन बघा. मोशी न्यूज नेटवर्कसाठी मोहित शिंदे, पुणे.